नमस्कार. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आणि आज उद्यापन आहे. त्यामुळे सकाळीच लवकर उठून मी सगळी देवाची भांडी घासून घेतली आणि उन्हामध्ये वाळत घातली. आणि तोपर्यंत रुईचं आवरून त्याला शाळेत पाठवलं. तो शाळेत गेला म्हणजे मला बाकीची कामं निवांत आवरायला मिळतात. दारात छोटीशी आणि पटकन होणारी रांगोळी काढून घेतली. घरातला सगळा पसारासुद्धा आवरून घेतला आणि छान अशी तयार झाली पूजेसाठी. आणि आता पूजा मांडून घेते. सगळे पूजेची जमाजमव करून एकाच ठिकाणी जमा करून आता पूजेला बसायला सुरुवात केली. पूजा मांडून झाली. छान अशी आपली पूजा मांडून झाली आणि नैवेद्याच्या तयारीला लागली. तर नैवेद्यामध्ये आज काय बनवायचं, तर आता बाजारामध्ये भरपूर प्रमाणात गाजर मिळतात. तर म्हटलं गाजरचा हलवा बनवूया. तर 3 किलो गाजरचा हलवा बनवायचं ठरवलं. गाजर किसून घेतले आणि आता इथे दुपारीच बघितलं तर गाजरचा हलवा बनवून घेते. बाकीचं जेवणही बनवून घेते. तर आज उपवास माझा असल्यामुळे रुईश आणि रुईच्या बाबांसाठी पुलाव भात बनवलेला होता आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीलाही लागली. जेवण वगैरे बनवून संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवून घेतला आणि मग सगळ्या मैत्रिणी आलेल्या. मग सगळ्यांनी मिळून आम्ही कथा वाचली, देवीची आरती करून घेतली आणि मार्गशीर्षच्या गुरुवारच्या निमित्तानेच मी छोटासा हळदी कुंकूही करून घेते. तर इथे छोटंसं हळदी कुंकूही झालं बऱ्याच. आणि भरपूर दिवसाने आम्ही सगळ्या मैत्रिणी एकत्र येण्याचा योग आला होता. असं भेटणं तर होत नाही, प्रत्येकजण आपल्या कामात असतो. आणि असं झालं आजचं मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारचं उद्यापन.